MMRDA आता जवळपास आपण 1 लाख कोटीची कामं करतो. ते थोडे आपल्या बजेटमध्ये दिसतं. सिडकोमध्ये कामं करतो, थोडी बजेटमध्ये दिसतं. पण काही हरकत नाही, मी तुम्हाला आठवण करून दिली. हे दिलं ना, असं नाही. आणि म्हणून अनेकांना हा प्रश्न पडतो की हे 1 ट्रिलियन 5 ट्रिलियन तुम्ही बोलता, हे शक्य आहे का? मागे सांगितलं की आपण आता 660 बिलियनवर पोहोचलो. म्हणजे 340 बिलियन अजून आपल्याला पाहिजे. आता मागच्याच वर्षाचा जर आपण विचार केला तर मागच्या एका वर्षामध्ये आपण जवळपास 55 बिलियन ऍड केले आहेत. त्यामुळे आपल्याला 30 पर्यंत करायचं होतं, पण अगदी हाच रेशिओ राहिला तरी देखील आपल्याला 5 ते 6 वर्ष लागतील. कारण आपल्याला जायचं किती आहे? 1000 बिलियन वर जायचं आहे. आणि आपण जर आपल्या EACने जे सांगितलंय त्याचा विचार केला, कारण काय गोलपोस्ट शिफ्ट होतं. $1 ट्रिलियन इकॉनॉमीमध्ये डॉलरची किंमत ही सारखी बदलत असते. स्थिर किमतीचा जर विचार केला आपण, ज्यावेळेस आपण हा प्लॅन रोल आउट केला त्यावेळेच्या स्थिर किमतीचा जर आपण विचार केला तर आपण 2029 मध्येच $1 ट्रिलियन इकॉनॉमी होऊ. पण आपल्याला ऍक्च्युअल आजचा जो रेट आहे याचा विचार केला तर कदाचित 30 मध्ये 31 मध्ये आपण हे पूर्ण करू. कारण एखादं वर्ष मागे पुढे होईल. आणि मग 5 ट्रिलियन आपण 47 पर्यंत असं कसं म्हणता, असं जर कोणी विचारलं तर आपण कोविड नंतरचा जर आपण समजा 22 नंतरचा आपला नॉमिनल ग्रोथ रेट बघितला, नॉमिनल, तर तो 14% आहे, 14% आहे. आणि या ग्रोथ रेटवर तुम्ही इयर ऑन इयर जर बिल्टअप करत गेलात, अगदी हाच ग्रोथ रेट राहिला तरी 47 साली तुम्ही $5 ट्रिलियन असाल. त्यामुळे याच्यामध्ये कुठेही आकड्यांची फेकाफेक नाहीये. एखादं वर्ष इकडे तिकडे होऊ शकतं, जसं आता वॉर आला, आता किती दिवस चालतो माहित नाही, त्याचा अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो माहित नाही, अल निनोचा काय परिणाम होतो, पण असं एखादं वर्ष असतं. त्यामुळे एखादं वर्ष गोलपोस्ट इकडे तिकडे होईल, पण देशातला पहिला $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था पहिली देशातली महाराष्ट्रच होणार. आणि निश्चितपणे आता त्या गोलपोस्टकडे आपण पोहोचलो. प्रधानमंत्री आवास योजनेच्या संदर्भातला विषय देखील या ठिकाणी मांडण्यात आला आणि त्यामध्ये तरतूद कमी करण्यात आली असं सांगण्यात आलं. हे खरं नाही आहे. प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये आपली जी तरतूद आहे ती तरतूद आपण वाढवलेली आहे. आणि एकूण आपण जर विचार केला तर 14,300 कोटी रुपयाची तरतूद आपण केलेली आहे प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये. आणि आता याच्यामध्ये विशेषतः प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आपण बघा 2022 पर्यंत सर्वांना घरे अशा प्रकारची जी घोषणा होती ती घोषणा कशावर आधारित होती? ती होती 2011च्या 12च्या SCCC सेन्ससवर. SCCC चा जो सोशिओ इकॉनॉमिक सेन्सस झाला होता त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जेवढे बेघर दाखवले होते, देशात जेवढे बेघर दाखवले होते त्यांना 2022 पर्यंत घर द्यायचं होतं. आणि त्यानुसार तो आकडा आपण पूर्ण केला. पण नंतर असं लक्षात आलं की हा सेन्ससच बोगस होता, हा योग्य झाला नव्हता SCCCचा. आणि म्हणून मला आठवतं की त्या काळामध्ये मी स्वतः महाराष्ट्राचं रिप्रेझेंटेशन देऊन आवास प्लस पोर्टल उघडायला लावलं आणि पुनश्च सर्वेक्षण करायला लावलं. आणि 2018 साली ते सर्वेक्षण पूर्ण झालं आणि त्या सर्वेक्षणामध्ये 30 लाख अजून महाराष्ट्रामध्ये लोक निघाले की ज्यांना घरं नव्हती.
किंवा ज्यांनी रजिस्टर केलं त्याच्यामध्ये. आणि मग केंद्र सरकारला आपणही विनंती केली मागच्या वर्षी, आणि मला सांगताना आनंद वाटतो, एका वर्षात केंद्र सरकारने महाराष्ट्राला 30 लाख घरं मंजूर केली. आणि एवढंच नाही, तर आम्ही सांगितलं की हा आकडा 19चा आहे, कदाचित याच्यात 4-5-10 लाख रुपये अजून वाचले असतील. पुन्हा पोर्टल उघडलं आणि पुन्हा नव्याने रजिस्ट्रेशन आपण केलं, ते आता फायनल होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये, आणि ग्रामविकास विभागाचं मी अभिनंदन करेन, ग्रामविकास विभागाने 1 महिन्यात 30 लाखापैकी 27 लाख लोकांचं रजिस्ट्रेशन करून त्यांचं घरकुल मंजूर करून पहिला हप्ता त्यांच्या खात्यामध्ये नेला. आणि आता जवळपास मला असं वाटतं की त्याच्यामध्ये 25.6 लाख लाभार्थ्यांचा पहिला हप्ता झालाय. त्यांनी पहिल्या हप्त्याचं काम चालू आहे. त्यातले 15 लाख लाभार्थी असे आहेत की जे आता दुसऱ्या हप्त्याला पोहोचले आहेत, आणि 4 लाख घरकुलं पूर्ण झाली आहे. रेकॉर्ड स्पीडमध्ये हे काम आपण या ठिकाणी करतो आहोत. आणि विशेषतः आपण दिलेल्या अनुदानातही आता वाढ केलेली आहे. आणि ती वाढ करताना ही जी 30 लाख घरं आहेत, पहिल्या दिवसापासून रूफटॉप सोलरची घरं असणार आहेत, त्यांना विजेचं बिल येणार नाही. यासोबत आपण अतिक्रमितांचे जे काही पट्टे आहेत ते पट्टे त्या ठिकाणी नियमित करायचे, अशा अनेक त्या ठिकाणी योजना घोषित केलेल्या आहेत. जल जीवन मिशन या संदर्भात चर्चाही झाली, अडचणी निश्चितपणे आहेत. पण मला सांगताना आनंद वाटतो की कालच केंद्रीय मंत्रिमंडळाने सगळ्या शंका कुशंका दूर करत या ठिकाणी 8.69 लाख कोटी रुपये हे जल जीवन मिशनला नव्याने अलॉट केले आहेत. आज महाराष्ट्रात 81% लोकांना नळाने पाणी पुरवठा करण्याच्या योजना या आपण त्या ठिकाणी तयार केलेल्या आहेत. आपण जर विचार केला तर राज्यात जल जीवन मिशन अंतर्गत 51,560 योजना राबविण्यात येत असून त्यापैकी 26,499 योजना पूर्ण झाल्या आहेत. उर्वरितच्या योजना आहेत त्यामध्ये 75% 99% पर्यंत काम झालेल्या योजना 8,766, 50% ते 75% काम झालेल्या योजना